दादा भाऊही तुम्ही फुलं अजून अशीच ठेवलेत, लावून घ्या ना पटकन, वेळ नाही आपल्याकडे. दादा अजून तुम्ही माळच बांधताय, अहो प्लेकडचं काम बाकी आहे ना आपलं अजून. हो करतो. चला चला लवकर पटकन आवरा. अरे हे काय टिपिकल करताय तुम्ही. आबांनी आणि मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की डेकोरेशन मध्ये पतंग इन्क्लूड करायचे आपल्याला. याचं काही साधं सिंपल करायचं नाही आहे. डेकोरेशन एकदम युनिक झालं पाहिजे, छान झालं पाहिजे. हा हो दादा, तू एवढा एक्साइटेड आहेस, मानलं पाहिजे हा तुला. पण एक सांग, तू कधीपासून डेकोरेशन मध्ये एवढा भाग घ्यायला लागलास? खरं सांग, तू हे सगळं बहिणींना इम्प्रेस करण्यासाठी करतो की नाही? हा अरे असं काही नाही आहे अजित. ते तुला फोटोज क्लिक करायला आवडतं ना रे. आता डेकोरेशन छान असेल तर फोटोज छान येतील ना, म्हणून मी करतोय हे सगळं. गप रे, मला काय डोऊ नको. मला सगळं कळतंय तुझ्या मनात काय सुरू आहे ते. अरे बाप रे, माझ्या मनातलं कोणाला कळायला नको, नाहीतर घरभर ही गोष्ट पसरेल आणि मला सगळेच त्रास द्यायला लागतील. दादा तू कितीही लपवायचा प्रयत्न केलास ना, तर तुझ्यापासून लपून राहत नाहीये ते. मी मोठा भाऊ आहे तुझा, तू माझी काय मस्करी करतोय रे? तुला कोणीतरी हाक मारतोय बघ तिकडे. मला नाही हा ऐकू आली. अरे पण मला ऐकू आली ना. बहुतेक तुला आबा बोलवत आहेत ना, जाऊन ये. दादा मला कोणतीही हाक ऐकू येत नाही हा, मला तू हाकलवतोयस. हवं तर तसं समज, पण जा. आणि खरंच आबा बोलवत असतील तर प्रॉब्लेम होईल ना. जाऊन ये, बघून ये. अरे जा ना, जा. दादा टेरेसवर काय डेकोरेशन करायचंय कळलंय ना तुम्हाला? हो, मी आता तेच करायला जाणार. हो नाही आता नाही करायचंय ते. दुपारी घरातले सगळे जातील ना, त्यानंतर करायचंय. ऐका मी काय म्हणतो, मी सांगेपर्यंत तुम्ही काही करूच नका टेरेस. बरं ठीक आहे. ग्रेट, सगळं मनासारखं होत आहे. इथून पुढेही असंच झालं पाहिजे. आजचं सरप्राईज राणीसाठी खूप स्पेशल असणार आहे. आता फक्त तिला ते आवडलं म्हणजे झालं. हा, इंद्रा जरा जास्तच खुश आहे ना. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद थोडाच वेळ आहे याची कल्पना नाही त्याला. हो, पण काम होणं अजून बाकी आहे. होईल का? डोंट वरी, मी फक्त संधीची वाट बघतोय. एकदा हे दोघं कामात बिझी झाले ना की मग मी माझं काम करीन. चल. हे बघ आता सगळं झालंय. आता हे ऊस बोरं हा सगळं ठेवले, सगळी तयारी झाली. काही राहिलं तर नाही ना? राणी, होईल ना ग सगळं नीट? अहो रत्नाई, तुम्ही कशाला काळजी करताय? सगळं छान नीट होणार आहे. आणि तसंही आता सगळं झालंच आहे. आता फक्त एवढं झालं की मी आरतीचं ताट तयार करते, हळदी कुंकू पण काढून ठेवते, आणि मानाच्या साडी चोळी द्यायची असेल तर ती पण काढून ठेवते. झालं मग. राणी, तू बरोबर असलीस की नाही, ही सगळी कामं कशी अगदी सोपी होतात ग. किती हुशार आहे ग. चला झालं, आटपा लवकर तुमचा हा कौतुक समारंभ. घरातली इतरही कामं उरकायचीत आपल्याला. काय राणी सरकार, आटपलीत का कामं? का नुसताच तोंडाचा पट्टा सुरू आहे तुमच्या? उर्मिला, अगं तू पण थोडी कामाला मदत कर की. तू पण या घरची सूनच आहेस ना. आणि तसं तर तू थोरली सून आहे, पण तुला धाकटीकडून 4 गोष्टी शिकणं लय गरजेचं आहे. नाही, मला काही शिकायची गरज नाहीये. प्रत्येक वर्षी जे करतो ना तेच तर करायचंय ना. आणि या घरात ही राणी नवीन आलीये, मी नाही. त्यामुळे तिला काय करायचं, कसं करायचं ते तुम्हीच शिकवा. मला सगळं काही येतं. बरं उर्मिलाताई, मला एक सांगा ना, म्हणजे हळदी कुंकू दिल्यानंतर वाण देतात का वाण दिल्यावर हळदी कुंकू देतात? नाही म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे ना, म्हणून विचारलं मी. हो हो, मला सगळं माहितीये, सगळं येतं मला.
अरे देवा, आता जर का मी काही चुकीचं सांगितलं तर मीच तोंडावर पडेन. नाही, मी नाही सांगणार. मी का सांगू? का? मी तुला शिकवण्याची जबाबदारी घेतलीये का? आईंना तुझं कौतुक आहे तर त्या तुला शिकवतील, हो नाही? ओ बाय द वे, मी इथे का आले होते? हा राणी, मला तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणून इथे आले होते. हो का? काय सांगायला आला होतात? खरं तर तुझ्या आईला आमंत्रण दिलंय हळदी कुंकवाचं. नाही, खरं तर त्यांना आमंत्रण द्यायची काही गरजच नव्हती, कारण आमंत्रण जरी दिलं नसतं ना तरी त्या इथे टपकल्याच असत्या. नाही म्हणजे महाडिकांच्या घरचं हळदी कुंकू आहे ना, म्हणजे वाण तर चांगलं मिळणारच, मग फुकट मिळालेलं का सोडतील त्या, हो की नाही? हा बरं राणी, आपण जे वाण आणलंय ना त्यातलं कुठलं वाण द्यायचं तुझ्या आईला? नाही 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 नाही, त्यातलं वाण नको द्यायला. आपण तुझ्या आईसाठी काहीतरी मोठं देऊयात, म्हणजे कसं त्यांचं मन आणि पोट दोन्ही भरेल, हो की नाही? नको बाई, तूच विचार कर. त्या वस्तीतल्या गलिच्छ मिला, दुसऱ्याचा अपमान करणं याशिवाय दुसरा उद्योगच नाहीये का तुला? काय बोललीस तू आत्ता? अयो खरं तेच बोलले मी. हिच्या आई बास, एक शब्दही बोलू नकोस. आणि हा विषय मला माझ्या घरात पुन्हा ऐकायला मिळता कामा नये. घरात सण आहे, उगाच सणाचे वाद नकोयत मला. आता कोणी कोणाला काहीही उलटसुलट बोलणार नाही, आणि राणीला तर नाहीच नाही. राणी आणि इंद्राची पहिली संक्रांत आहे, आणि त्यांची संक्रांत मला खराब होऊ द्यायची नाहीये, कळलं? जा, तुझं जे काय आवरायचं बाकी आहे ते आवरून घे. बायका यायची वेळ झाली. कारण वहिनी, राणी, इथली सगळी तयारी झाली ना? कारण बायका केव्हाही येतील. सगळी तयारी झाली. राणी, चल आपण हे सगळं हॉलमध्ये नेऊन ठेवूया. हो.